नमस्कार, मी तुमचं स्वागत करते आपल्या चॅनलवरती। आज आपण दक्षिणायनचे महत्त्व या विषयावरती थोडक्यात मराठी माहिती पाहणार आहोत। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। दक्षिणायन आजपासून म्हणजेच 21 जूनपासून प्रारंभ होत आहे। आजपासून सूर्याची उगवण्याची स्थिती रोज दक्षिणेकडे झुकू लागते आणि दक्षिणायन सुरू होते। हे सरकणे 22 डिसेंबरपर्यंत म्हणजे सूर्य पूर्णपणे दक्षिणेकडे येईपर्यंत सुरू राहील। पृथ्वीची रचना आणि सूर्याचे भ्रमण यातून ही नैसर्गिक क्रिया आकार घेते। भारतीय परंपरेत दक्षिणायनचे विशेष महत्त्व आहे। दक्षिणायन सुरू होते आणि वर्तवैकल्यांनाही प्रारंभ होतो। सूर्य कर्क राशीतून धनु राशीकडे स्थलांतरित होण्याचा काळ म्हणजे दक्षिणायन। दक्षिणायन सुरू होते आणि मोठा असलेला दिवस हळूहळू लहान होऊ लागतो। उत्तरायणात वेगवेगळे सण उत्सव यांना बहर आलेला असतो। इतर दक्षिणात वर्तवैकल्ये केली जातात। देवदशमी एकादशी याच कालावधीत येते। देवदशैनी म्हणजे आषाढी एकादशी। देवशैनी एकादशीपासून चातुर्मासाला प्रारंभ होतो। या कालावधीत देवदेवता विश्रांती घेतात असे म्हटले जाते। दक्षिणायनला देवांची रात्र असेही म्हणतात। तर याच कालावधीत पितरांचीही सेवा केली जाते। या कालावधीत विविध वर्तवैकल्ये उपवास उपासना तीर्थयात्रा दानधर्म आदी विधी केले जातात। उत्तरायण दक्षिणायन प्रत्येकी 6 महिन्यांचे असते। उत्तरायणात शिशिर वसंत ग्रीष्म तर दक्षिणात वर्षा शरद हेमंत ऋतूंचा समावेश होतो। साधारणपणे आषाढ ते पौष हा काळ दक्षिणायनाचा असतो। पृथ्वी 365 दिवसात सूर्याभोवती एक प्रदक्षिणा पूर्ण करते। तिचा स्वतःभोवती फिरण्याचा अक्ष सरळ नसून 23.5 अंशांनी कललेला आहे। पृथ्वी 23.5 अंशांनी एका बाजूस कललेली आहे आणि त्याच परिस्थितीत ती सूर्याभोवती प्रदक्षिणा पूर्ण करते। त्यामुळे काही वेळेस पृथ्वीचा उत्तर भागाकडील भाग सूर्याच्या जवळ येतो तर 6 महिन्यांनी पृथ्वीचा दक्षिणेकडील भाग सूर्याच्या जवळ जातो। 6 महिन्यांच्या अंतराने 2 दिवशी सूर्य पृथ्वी अंतर सारखेच असते। पृथ्वीची जी बाजू सूर्याच्या जवळ असते तेथे उन्हाळा तर जी बाजू दूर असते तिथे हिवाळा असतो। कमी जास्त तापमानामुळे ऋतू होतात। या ऋतुमानात धरूनच धार्मिक सांस्कृतिक परंपरांची निर्मिती झालेली आहे। आपण रोज सूर्याच्या उगवण्याच्या किंवा मावळण्याच्या जागेचे निरीक्षण केल्यास सूर्याची बदललेली जागा लक्षात येते। ज्यावेळेस पृथ्वीची उत्तर ध्रुवाकडील बाजू सूर्याच्या जवळ येते तेव्हा सूर्य जास्तीत जास्त उत्तरेला सरकलेला असतो। 22 सप्टेंबरपासून सूर्य दक्षिण दिशेस सरकतो यालाच दक्षिणायन म्हणतात। ही एक खगोलीय घटना असून त्यातून निसर्गातील बदल टिपण्याची संधी मिळते। आज आपण मराठी माहिती दक्षिणायनचे महत्त्व पाहिलेले आहे। तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायचं विसरू नका। व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।